नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मागील 6 महिन्यांपासून पोलीस प्रशासनाकडे न्याय मागत असलेल्या पीडित महिला सुप्रिया हिरे यांना पोलीस प्रशासनाकडून शेवटी दिलासा मिळालाय. विनोद सीताराम पवार, प्रणय पगारे, अरुण पगारे यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहे. नाशिक रोड परिसरामध्ये राहत असलेल्या सुप्रिया हिरे यांच्या फ्लॅटमधील सर्व सामान सदर गुंड विनोद सीताराम पवार याने घराला कुलूप लावलेले असताना कुलूप तोडून जवळपास 3 लाखांचे सामान लंपास केले होते. त्यानंतर सुप्रिया हिरे यांचे कुटुंबीय कौटुंबिक वादामुळे आणि ते अडचणीत असल्या कारणाने याचा फायदा घेऊन ब्लॅकमेलिंग किंग विनोद पवार याने सुप्रिया हिरे आणि त्यांचा मुलगा यांचा मागील 6 महिन्यांपासून भयंकर त्रास देऊन अमानुष छळ केला. घरातील सर्व सामान, पैसे, दागिने चोरून नेल्यानंतर विनोद सीताराम पवार याला सुप्रिया हिरे यांनी अक्षरशः रडून पाया पडून आपले मुलाचे शाळेचे सामान, त्याची पुस्तके, माझी पुस्तके एवढे तरी द्यावी अशी कळकळीची विनंती केली. परंतु सराईत गुंड विनोद पवार यांनी सुप्रिया हिरे, त्यांचा मुलगा आणि त्यांचे वडील साहेबराव हिरे यांना घाणेरडे शिवीगाळ करून त्यांना जीवेमाराच्या धमक्या सहित अनेक प्रकारच्या धमक्या देखील दिल्या आणि उघडपणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करून ब्लॅकमेलिंग किंग विनोद सीताराम पवार हा त्याच्या सहकाऱ्यांसहित भूतकाळात मध्ये सुद्धा अनेक निराधार गोरगरीब नागरिकांना त्रासदायक ठरलेला आहे असे निदर्शनास येते. निराधार गरजू गरीब यांची फसवणूक करून त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून आणि अनेक प्रकारच्या धमक्या देत ह्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने नामांकित संघटनेसहित अनेकांना आपल्या खोट्या पत्रकारितेच्या आणि बनावटी संघटनेच्या आधारावर धमक्या देत समोरच्या व्यक्तींना त्रास देणे, शोषित करणे, अत्याचार करणे, शिवीगाळ करणे, त्यांची पिळवणूक करणे आणि सदर प्रकारच्या धमक्या देत त्यांना ब्लॅकमेल करणे असा सर्रास प्रकार सराईत गुंड विनोद सीताराम पवार हा करत असल्याचं निदर्शनास आलंय. पीडित महिला सुप्रिया हिरे यांनी पोलीस प्रशासन आणि न्यायालयाला विनंती केली की ज्या पद्धतीने गुंड विनोद सीताराम पवार यांनी मागील जवळपास 200 दिवस मला भयानक पद्धतीने सातत्याने छळ केला, असा कुठलाही छळ यापुढे निराधार व्यक्तीचा त्याने करू नये म्हणून सराईत गुंड विनोद सीताराम पवार यांनी भूतकाळात केलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील पोलीस प्रशासन आणि न्यायालयाने विचारात घ्यावे आणि अतिशय कडक पद्धतीची शिक्षा द्यावी, म्हणजे जनतेला दिलासा भेटेल असे भावनिक आवाहन केले. गुंड विनोद सीताराम पवारवर कायदेशीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी देखील उपनगर पोलीस स्टेशन व पोलीस प्रशासनाचे कौतुक केले व आभार व्यक्त केले. आज जवळपास 180 ते 200 दिवसानंतर पोलीस प्रशासनाने माझ्यावर झालेल्या अन्यायाची गुन्ह्याची नोंद केलेली आहे व समोरचा असलेला आरोपी विनोद सीताराम पवार व त्याच्या परिवारावर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून मला हा न्याय दिलेला आहे. विनोद सीताराम पवार हा एक ब्लॅकमेलिंग किंग आहे. त्याने वारंवार मला जीवे मारायची धमकी दिली. माझ्या मुलाला आणि मला वारंवार त्याने जीवे मारायची धमकी दिली. तू जर भीमनगरमध्ये दिसली तर तुझे हातपाय तोडेल, तुझी धिंड काढेल. वारंवार त्याने मला त्रास दिला. त्याने खूप मानसिक आणि आर्थिक माझा छळ केलेला आहे. तर पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल केलेले आहे. विनोद सीताराम पवार हा काहीही कारण नसताना, याच्याकडे कुठलेही कायदेशीर पुरावे नसताना याने माझ्या घराचं कुलूप तोडलं व सर्व सामान याने तिथून गहाळ केलेले. गहाळ केलेल्यानंतर सुद्धा त्याने वारंवार मी सामानासाठी त्याला विनंती केली. मी त्याचे हातपाय जोडले तरी सुद्धा त्याने मला घाणेरड्या शिव्या दिल्या व सामान माझं त्यांनी आत्तापर्यंत काहीही वापस केलेलं नाही. या माणसाने मागच्या 108 ते 200 दिवसापासून याने माझा मानसिक छळ केलेला आहे खूप. याच्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. मी आज रस्त्यावर राहते मागच्या 5 महिन्यापासून. माझे आई वडील, आमचा थोडा फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे ते बाहेर होते आणि त्यांनी त्या संधीचा फायदा घेऊन तो माझ्या घरात घुसला. घरात घुसल्यानंतर त्याने मध्यरात्रीच्या स्वरूपात कुलूप तोडलं. कुलूप तोडून तो सर्व सामान घेऊन गेला. सामान घेऊन गेल्यानंतर तो स्वतः चोरी करून त्याने स्वतः दरोडा टाकून तो खोटे उपोषणाला बसला. उपोषणाला बसल्यानंतर त्याने पोलिसांवर त्याने आरोप केले. पोलिसांवर आरोप केल्यानंतर त्याने उपोषण केलं. त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचे पुरावे नाही, त्याच्याकडे कुठल्याच प्रकारचे दस्तावेज नाही आहे. त्यांनी न्यायालयाची फसवणूक केलेली आहे. त्याने खोटे पुरावे तिथे ठेवले. पोलिसांची सुद्धा त्याने फसवणूक केलेली आहे. असं त्याने भरपूर लोकांसोबत केलेलं आहे. तो क्रिमिनल माणूस आहे, विकृत स्वभावाचा आहे. तो वारंवार मारायची धमकी देतो. तो तिथे दहशत पसरवतो. कोणी हिच्याकडून गेलं नाही पाहिजे, कोणी जबाब नाही दिले पाहिजे. त्याने वारंवार मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. मला ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. मी जिथे जात होते तिथे तो माझा पाठलाग करत होता. त्याने मला त्रास दिला आहे. त्याच्यामुळे माझा खूप मानसिक आणि खूप आर्थिक. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल भागवत, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.